नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। काँग्रेस अजून किती नतद्रष्टपणा करणार आहे काय माहिती। आजपर्यंत काँग्रेस व्हर्सेस भारत असं चित्र दिसत होतं, ते आजही कायम आहे। त्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये। भारतीयांची अस्मिता पुसून टाकण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत आणि ते आजही होत आहेत। याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला। गेले 2 एपिसोड आपण राहुल गांधींच्या बालिशपणावर बोलतोय, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार। म्हणजे आईलाच देशभक्ती नाहीये, आईच्याच मनात देशाविषयी प्रेम नाहीये, तर ते मुलांमध्ये तरी कसं दिसणार। आता आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन सगळेजण उत्साहात साजरा करत होतो, पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तो काही साजरा करण्याची इच्छा नव्हती। म्हणजे एकंदरीत तसंच दिसतंय। अतिशय संतापजनक कृत्य 15 ऑगस्टच्या दिवशी आपण सगळ्यांनीच दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात पाहिलं। मला काय वाटतं, असंही या मायलेकरांना आपल्या देशाविषयी काही प्रेम वाटत नाही, कारण सतत काहीतरी देशविरोधी बोलत असतात, वागत असतात। तर या मायलेकराच्या जोडीला म्हणजे सोनिया गांधी आणि तिचं लेकरू राहुल गांधी यांना ना आपण इटलीलाच पाठवून देऊ, तेच आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी चांगलं असेल। कारण देशावर प्रेम असणारी कोणतीही व्यक्ती वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताचा अपमान सहन करूच शकत नाही। संपूर्ण वंदे मातरम पाठ नसेल तर आपण समजू शकतो, कारण आजपर्यंत संपूर्ण वंदे मातरम कधी आपल्या कानावर पडूच दिलं नाही, कधी आपल्याला म्हणूच दिलं नाहीये। पण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वंदे मातरमच्या 150व्या जयंतीनिमित्त उत्साहात सुरुवात करण्यात आली। वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात आलेले आहेत। केंद्र सरकारने वंदे मातरमची सर्व 6 कडवी सरकारी कार्यक्रम, शाळा आणि प्रमुख राष्ट्रीय समारंभांमध्ये गायली जावीत अशी भूमिका घेतली आहे। पण काँग्रेसला हे काही पटलेलं नाहीये, त्यांना त्याची पोटदुखी सुरू झालेली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सुद्धा लोकसभेची कार्यवाही सुरू होताच वंदे मातरमचं संपूर्ण गायन करण्यात आलं आणि असं लोकसभेत पहिल्यांदाच झालं। संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वंदे मातरम सन्मान विधेयक मंजूर केलंय। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी लाल किल्ल्यावर सुद्धा संपूर्ण वंदे मातरम वाजवण्यात आलं। लष्कराच्या बँडने संपूर्ण वंदे मातरम सादर केलं। तसंच देशभरामध्ये सुद्धा वंदे मातरमचं गायन करण्यात आलं होतं। मात्र सोनिया गांधींना ते काही सहन झालेलं नाहीये। त्यांनी ते सुरू असताना थांबवण्याचे आदेश दिले। दिल्लीतल्या काँग्रेस पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान वंदे मातरमचं गायन सुरू होतं। पहिलं कडवं संपेपर्यंत राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे शांत उभे होते। मात्र पुढचं कडवं जसं सुरू झालं तसं राहुल गांधींच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले। मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी एकमेकांशी बोलायला लागले। त्यांची जी अस्वस्थता होती ना, ती स्पष्टपणे दिसत होती। सोनिया गांधी प्रचंड नाराज झालेल्या होत्या आणि मग त्यांनी हे वंदे मातरमचं गायन थांबवायला सांगितलं। काहींनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की आपण नवीन कायद्यानुसार अर्धवट वंदे मातरम गाऊन त्याचा अपमान करू शकत नाही। मात्र त्यांनी ती गोष्ट ऐकली नाही, त्यांनी अपमान करायचा तो केलाच। आता सगळीकडे संताप व्यक्त केला गेल्यानंतर, म्हणजे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्यानंतर काँग्रेसने यावर स्पष्टीकरण दिलंय, पण ते अजिबात पटत नाही, ते न पटण्यासारखंच आहे, बालिशच आहे। सोनिया गांधी वंदे मातरम थांबायला सांगत नव्हत्या, तर त्या मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्ची मागत होत्या असं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलंय। एरवी तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या वयाचा मान राखला जात नाही, ते अध्यक्ष असून सुद्धा त्यांना तसा मान सन्मान दिला जात नाही आणि आत्ताच वंदे मातरम सुरू असताना त्यांना खुर्ची द्यायला या राजमाता का सांगतायत? वाह,
काय पण कारण सांगितलंय. अहो जरा पटेल असं तरी कारण द्यायचं ना. विशेष म्हणजे वंदे मातरम मधल्या ज्या कडव्यांवर 1937 साली मुस्लिम लीगने आक्षेप घेतला होता, त्याच कडव्यांवर आज सोनिया गांधी यांनी सुद्धा आक्षेप घेतला. एखाद्याची बाजू घेण्याची पण ना हद्द असते, पण नको तिथे बोलायला काही लोकांना फार आवडतं. सोनिया गांधींची बाजू घ्यायला हे जितुद्दीन म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड पुढे आले. वंदे मातरमच्या काही शब्दांवर त्या काळी आक्षेप घेतला गेला होता. ती कडवी आपल्याकडे म्हटली जात नव्हती, पण सोनिया गांधी यांना कळलं की पुढची कडवी गायली जात आहेत. मला त्यांचं कौतुक वाटतं. भारतीय संविधानाची परंपरेची जाण असलेली स्त्री आहे. वा वा वा, कौतुक करायला शब्द अपुरे पडतायत जितेंद्र आव्हाडांचे. पुढे ते असं म्हटलेत की त्यांनी पटकन मध्यस्थी करून वंदे मातरम थांबवण्यास सांगितलं. हे अत्यंत सावध मनाचं लक्षण आहे. आपण 2 कडव्यांनंतर वंदे मातरम म्हणतच नाही, मग पुढची कडवी म्हणायची कशाला? आता यांच्याबद्दल म्हणजे जितेंद्र आव्हाडांबद्दल फार वेगळं काही बोलायला नको. त्यांच्याकडून अशी काही अपेक्षा करणं जरा चुकीचंच आहे. कारण त्यांना हिंदू, हिंदू संस्कृती, हिंदुत्व, भारतीयत्व या शब्दांचा तिटकार आहे. त्यामुळे सोनिया गांधींची बाजू घेणं स्वाभाविक आहे. काँग्रेस नेता शकील अहमद तर काय म्हणाले? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरम गायनाला केलेला विरोध आम्हाला आवडला. अहो तुम्हाला आवडणारच. और मुझे जो लगता है व्यक्तिगत तौर पर हो सकता है कि जो ऑब्जेक्शन का गेस्चर दिखा मुझे तो बड़ा पसंद आया. अहो तुम्हाला खुश करण्यासाठीच तर ते असं वागतात ना आणि असं काहीतरी बोलतात. मग तुम्हाला ते का आवडणार नाही? आता या संपूर्ण प्रकरणावर अमित शहा यांनी सुद्धा काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. शहा असं म्हणालेत की स्वातंत्र्य लढ्याच्या काळात वंदे मातरमचा नारा देण्यासाठी हजारो देशभक्तांनी लाठीमार सहन केला, गोळ्या खाल्ल्या, तुरुंगवास सहन केला. अशा गीताबद्दल आज कोणत्याही प्रकारचा अनादर होणं ही गंभीर बाब आहे. वंदे मातरम को फिर से एक नया आयुष्य देने का काम किया है और इनकी निर्लज्जता देखिए. कांग्रेस पार्टी के मुख्यालय पर वंदे मातरम का गान हो रहा था. चालू गान में कांग्रेस की नेत्री सोनिया जी ने कांग्रेस अध्यक्ष को गान रोकने का कहा. हम सब टीवी पर देखते रह गए. खरंय, खरा देशभक्त असा वंदे मातरमचा अपमान सहन करूच शकत नाही. आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला सन्मान मिळतोय तर तो सुद्धा काँग्रेसला सहन होत नाहीये. तिकडे ते केरळमचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन, त्यांचं काहीतरी वेगळंच. वंदे मातरम संपूर्ण गाण्याबाबत संसदेने मंजूर केलेल्या कायद्याची राज्य सरकार अंमलबजावणी करणार नाही असं त्यांनी थेट सांगून टाकलं. संसदेने म्हणे एक कायदा मंजूर केलाय आणि त्याचं पालन केलं नाही तर 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मात्र इथे काय करायचं याबाबत सरकारचं म्हणजे केरळच्या सरकारचं स्वतःचं धोरण आहे. युडीएफचा देखील एक निर्णय आहे. आम्ही संपूर्ण वंदे मातरम म्हणणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. इतकंच नाही तर केरळमचे काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी असं सांगितलं की पंतप्रधान मोदींनी गोळ्या घालण्याची धमकी दिली तरी सुद्धा केरळमध्ये या जन्मात पूर्ण वंदे मातरम आम्ही गाणार नाही असा थेट इशारा दिला. धमकीवजा इशारा बरं का. म्हणजे काँग्रेसची देशभक्ती किती खोटी आहे हे यातून दिसून येतं. आज देशातील जनतेला संपूर्ण वंदे मातरम पाठच नाहीये, कारण आपल्या कानावर ते कधी पडलंच नाही. याचं एकमेव कारण म्हणजे या काँग्रेसी मंडळींनी केलेलं मुस्लिमांचं लांगुल चालन. वंदे मातरमची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली आहे आणि हे गीत पुढे त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आलं. 1896 मध्ये कलकत्ता इथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा वंदे मातरम गायलं. 1905 मध्ये बंगालच्या फाळणी विरोधातील आंदोलनाच्या काळात वंदे मातरम हा राजकीय घोष म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरला गेला. पुढे मुस्लिम लीगने यातल्या काही कडव्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर काँग्रेसने मुस्लिम लीगने ज्या कडव्यांवर आक्षेप घेतला होता तो भाग वगळला आणि आज पुन्हा एकदा संपूर्ण वंदे मातरम गायलं जातंय.
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला त्याचा आज सन्मान मिळतोय, तर काँग्रेसला त्याचा सुद्धा त्रास होतोय. थोडक्यात काय तर तुष्टीकरणासाठी काँग्रेस पक्ष, त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात याचं हे उदाहरण आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आजच्या भागात इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.